सोहम मुक्ताजी पवार, विकसित नमस्कार. आजच्या या उदात्त विचारपीठावरती उपस्थित असलेले सन्मान्य मान्यवर व सर्व छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन आलेले मावळे यांना मी नमन करतो व माझे विचार व्यक्त करण्यास सुरुवात करतो. जिच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ. ज्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं ते राजा शिव छत्रपती व ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न स्वतःच्या खांद्यावर झेललं पेललं ते राजा शंभू छत्रपती. सर्वप्रथम या तिन्ही महापुरुषांना माझा मानाचा त्रिवार असा मुजरा व मी माझे विचार व्यक्त करण्यास सुरुवात करतो. ज्ञानाची ज्योत घेऊनी नभात उंच भरारी, ज्ञानाची ज्योत घेऊनी नभात उंच भरारी, भारताच्या प्रगतीची आज जगभरी होव जय जयकारी, भारताच्या प्रगतीची आज जगभरी होव जय जयकारी. परंपरेची मुळे घट्ट आधुनिकतेची साथ, परंपरेची मुळे घट्ट आधुनिकतेची साथ, विकसित भारत घडविणे हीच आपणा सर्वांची नवी वाट, विकसित भारत घडविणे हीच आपणा सर्वांची नवी वाट. नमस्कार मित्रांनो, आज खरं तर मी तुमच्यासमोर कोणत्याही प्रकारचा भाषणाचा मुद्दा हा व्यक्त करण्यासाठी उभा नाहीये, तर मी आज आपल्या सर्वांच्या एका स्वप्नाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उभा आहे. आणि ते स्वप्न म्हणजे समर्थ भारताचे, समृद्ध भारताचे, स्वावलंबी भारताचे आणि जगाला दिशा देणाऱ्या विकसित भारताचे. माझ्या भाषणाचा विषय आहे विकसित भारत. मित्रांनो, भारत म्हणजे केवळ एक छोटासा व मोठासा भौगोलिक प्रदेश नाही, तर भारत म्हणजे हजारो वर्षांची परंपरा, हजारो वर्षांची संस्कृती, ज्ञानाची अखंड परंपरा, विविधतेतून एकतेचा संदेश देणारी आणि मानवतेला दिशा देणारी विचारधारा म्हणजे विकसित भारत होय. मित्रांनो, रवींद्रनाथ टागोर यांनी विचार विश्वाला वैश्विक मानवतेशी जोडण्याचे काम केले. महात्मा गांधी यांनी जगाला भारताच्या सत्य आणि अहिंसेची ओळख करून दिली आणि स्वामी विवेकानंदांनी जगाला भारताच्या आध्यात्मिक सामर्थ्याची ओळख करून दिली. परंतु आजची पिढी ही भारताला विज्ञान, तंत्रज्ञान याशिवाय शिक्षण, नवकल्पना याशिवाय उद्योग, संशोधन या विषयांमध्ये भारताचे नाव हे जगाच्या विश्वपटलावर कोरण्याचे सामर्थ्य ठेवीत आहे आणि कोरण्याचे सामर्थ्य ठेवील आणि कोरीलही अशी मी आशा करतो. मित्रांनो, खरं तर विकसित भारत म्हणजे काय? तर विकसित भारत म्हणजे मोठमोठे रस्ते, गगनचुंबी इमारती, अत्याधुनिक शहरे असे आहे का? तर नव्हे. विकसित भारत म्हणजे एकंदरीत प्रत्येक हाताला काम, प्रत्येक मुलाला शिक्षण, प्रत्येक हाताला काम, प्रत्येक मुलाला शिक्षण, प्रत्येक मानवाला अभिमान आणि प्रत्येक नागरिकाला सन्मान, प्रत्येक मुलाला शिक्षण, प्रत्येक गावाला सुविधा आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण होणारा आत्मविश्वास म्हणजे विकसित भारत. मित्रांनो, विकासाच्या इमारतीची पायाभरणी ही नक्कीच अर्थव्यवस्थेने होत असेल. विकासाच्या इमारतीची पायाभरणी ही नक्कीच अर्थव्यवस्थेने होत असेल, मात्र तिचे उच्च ध्येय आणि उच्च शिखर हे मानवी विकासाने गाठले जाते हे आपण लक्षात ठेवावे. हे मानवी विकासाने गाठले जाते हे आपण लक्षात ठेवावे. म्हणूनच मला असे म्हणावेसे वाटते, शेती फुले उद्योग वाढे विज्ञान घेई भरारी, शेती फुले उद्योग वाढे विज्ञान घेई भरारी, ज्ञान विवेकाच्या प्रकाशाने उजळो भारत भूसारी, ज्ञान विवेकाच्या प्रकाशाने उजळो भारत भूसारी. खरं तर मित्रांनो, आजचा हा भारत म्हणजे एकंदरीत जगाची आशावादी शक्ती आहे. एकंदरीत आज जगासमोर अनेक आव्हाने आहे, परंतु भारताची भूमिका ही येथे अत्यंत महत्त्वाची आहे. भारताची ताकद ही केवळ त्यांच्याकडे असणारी लोकसंख्या नाही, तर भारताची खरी ताकद ही त्या लोकसंख्येत असणारी, जनसंख्येत असणारी युवा शक्ती, ज्ञानशक्ती, याशिवाय लोकशाही, विविधता आणि नवकल्पना शक्ती हीच तर आहे आपल्या भारताची ताकद. मित्रांनो, म्हणूनच मला असे म्हणावेसे वाटते की भारतीय अंतराळ संशोधन संस्था, आपल्या सर्वांना माहितीच असेल, इस्रो, याने सुद्धा भारताचे वैज्ञानिक आणि अंतराळातील सामर्थ्य हे जगाला आणि बाकीच्या देशांना दाखवण्याची सुरुवात केली आहे. भारताला चंद्राकडे झेपावणे व भारताला चंद्राकडे पाठवणे हा केवळ एक वैज्ञानिक उपक्रम व वैज्ञानिक मोहीम नव्हती, तर ही होती आपल्या सर्वांची मेहनत, स्वप्न पाहण्याची जिद्द, स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द. आणि स्वप्न पूर्ण नाही झाले तर अपयशाने खचून न जाता पुन्हा एकदा उठून त्या स्वप्नाची पाठलाग करण्याची जिद्द. आणि यालाच तर म्हणतात आपली भारतीय वृत्ती. आणि म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, आकाशाला गवसणी घालू तारांगणाशी नाते जोडू, आकाशाला गवसणी घालू तारांगणाशी नाते जोडू, भारताच्या विज्ञान शक्तीने विश्वामध्ये नवा इतिहास घडवू, भारताच्या विज्ञान शक्तीने विश्वामध्ये नवा इतिहास घडवू. खरं तर आजच्या डिजिटल विकासाची नवी भाषा म्हणजे एकंदरीत डिजिटल टेक्नॉलॉजी. एकंदरीत मोबाईलच्या एका स्पर्शावर होणारे डिजिटल UPI, डिजिटल पेमेंट, डिजिटल प्रशासन यामुळे आणि या
त्यामुळे आजच्या या तंत्रज्ञानामध्ये आणि दैनंदिन जीवनामध्ये खूप मोठे बदल हे घडून येत आहेत. परंतु तरी सुद्धा आपल्या या भारताची डिजिटल पायाभूत सुविधा बरं का, आपल्या भारताची ही बाकीच्या जगांसाठी अभ्यासाचा विषय बनलेली आहे. मात्र भारतासाठी ही विकासाची कसोटी नाही. भारतासाठी खरी विकासाची कसोटी ही असे असेल की तंत्रज्ञान हे फक्त शहरातील लोकांपर्यंत पोहोचेल की गावातील दरेक नागरिकापर्यंत पोहोचेल. अहो, शिक्षण हे फक्त श्रीमंतांच्या मुलाला मिळेल की प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार, तर याचे उत्तर हे प्रत्येकासाठी तंत्रज्ञान असे असले पाहिजे. आजचा हा आपला अन्न निर्माण करणारा शेतकरी हा आपल्या विकासाचा मूलाधार आहे. त्यांनी सुद्धा आपल्या शेतकरीमध्ये कृषीमध्ये ड्रोन याशिवाय उपग्रह तंत्रज्ञान याशिवाय अनेक उपकरणे आणि स्मार्ट सिंचन याचा वापर करून शेतीला सुद्धा स्मार्ट शेती बनवावे. आणि म्हणूनच मला वाटते की मातीत घाम गाळणारा हात देशाची भाग्यरेषा, मातीत घाम गाळणारा भात देशाची भाग्यरेषा. शेतकरी समृद्ध झाला तेव्हा भारताची वाढेल प्रतिष्ठा, शेतकरी समृद्ध झाला तेव्हा भारताची वाढेल प्रतिष्ठा. एकंदरीत भारताला केवळ पदवीधारक तरुण नव्हे तर प्रश्न विचारणारे विद्यार्थी, प्रश्न निर्माण करणारे विद्यार्थी, कल्पना निर्माण करणारे विद्यार्थी आणि अपयशाला न घाबरणारे विद्यार्थी हवे. कारण भारताला माहिती आहे की विकसित भारत हा तेव्हाच होईल, विकसित भारत हा तेव्हा होईल जेव्हा पुस्तकातील अक्षरांनी फक्त आयुष्य घडते, पुस्तकातील अक्षरांनी फक्त आयुष्य घडते. मात्र विकसित भारत शिक्षित भारत जेव्हा जागा होतो तेव्हा विकसित भारताचा जन्म होतो, तेव्हा विकसित भारताचा जन्म होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.